नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी। सह्याद्रीमध्ये ज्या घाटवाटा आहेत त्या घाटवाटामध्ये सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या त्या 2 घाटवाटा आहेत, त्यांना आपण आज आणि उद्या भेट देणार आहोत। आज आपण नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडावर जाणार आहोत आणि या वाटेचा खरा अनुभवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आमिर उले चालले जाता वरती, त्याने आता वर जायचंय। मास्तर काय गडबड आहे? ही मूर्तीला कीर्तिमान या उक्ती। अरे बापरे, काय रे? नाही पाय व्यवस्थित देऊ, सगळे दगडे मोकळे ना पाहिले मी। आपला हा ट्रेक हरिश्चंद्रगडाला आणि हरिश्चंद्रगडाला ते अशा तऱ्हेने आपला ट्रेक चालू झाला आहे। हे पाठीमागे आपल्या वल्लीवरे गाव आहे, तर निघाले बघूया कुठपर्यंत कसा प्रवास होतो इथे। आता ट्रेक करून जायचं आपल्याला एक 10-15 मिनिटं जायचे असतील। इथे पण थांबले सगळेजण आता। चालू कर। रामदास पोकळा, काशीनाथ पोकळा, चंद्रभान पोखरकर, कोतुळ तालुका अकोले, शेकडोळके घोटी तालुका, नाशिक इथून आले, विजय नागरे मुंबईवरून आले, दादर, महेंद्र गवळी 15 स्टेट, नितीन क्षीरसागर खूप दिवसापासून, ओम हुले, अशोक खामकर, वाटाडा ग्रुपचा एक मेंबर आहे माझे, आणि आमचे वाटाडा ग्रुपचे चालक, मालक, संचालक ड्रायव्हर अमरनाथ फुले आणि मी संतोष हुले। तर चला आता आपला ट्रेक चालू। परत आपली सगळ्यांची ओळख झाली आणि आता हा समोर दिसते तो आहे कोकणकडा। ऊन मात्र भरपूर झाले, गरमी तेवढीच आहे। घाटाखालचे ट्रेक जर म्हटलं तर गरमी नक्कीच जास्त आहे आणि एवढ्या उन्हामध्ये हा ट्रेक करायचा तो पण अवघड। पाहूया हा किती आपल्याला दम लागतोय, किती आपण कसा सर करतोय रे। आता जवळजवळ आपल्याला 1.5 तास झालाय ट्रेक चालू करून। समोरनं या नळीतनं आपण खालपासून आलोय आणि आता इथे मात्र पावसाळ्यामध्ये दिसणारं जे पाण्याचं रौद्र रूप असेल ते काय अवरं असेल है की नाही। हे समोर वॉटरफॉल, आता मात्र छोटं वॉटरफॉल आहेत। चला बाकीची मंडळी पुढे जाऊन आपली वाट पाहत बसली आहेत। आता आपल्याला मात्र गेलं पाहिजे। मग अशी समोर दिसत असलेल्या वॉटरफॉलला आपण कट मारून डाव्या साईडने इकडे आलं। तर आपली काही मंडळी नाश्ता करण्यात मग्न आहे। आता नळीची वाट असल्यामुळे आतमध्ये एनर्जी आणतात आहे आणि हाच तो वॉटरफॉल ज्याला आपण बायपास करून इथपर्यंत आले। तर आपण ट्रेक चालू करून आता जवळजवळ 1.5-2 तास झाले। ज्या ठिकाणी ही समोरचा वाट जाते ती माकडनाळ आणि ही समोर जाते ती नळीची वाट। तर आपण आता ह्या वाटेने माकडनाळाने येणार आहोत रिटर्न, आणि जाताना मात्र ही समोर दिसतीये नळीची वाट, त्याने हा समोर दिसतोय सुळका, हा ते तिथे जायचंय। आणि हा जो वरती आहे तो कोकणकडा। प्रथमच आपण आतापर्यंत 4 ट्रेक झाले हरिश्चंद्रगडाचे, पण कोकणकड्यावरनं ही जागा जवळून पाहण्याचा योग मात्र आज लागलाय। चला आता काय इथं जायचंय आपल्याला। मग काय म्हटलं साप आहे की काय तिथे, आणि ह्या जंगलामध्ये साप असणं आणि दिसणं काही नवीन नाही।
जेव्हापासून आपण तो जॉईंट म्हणजे माकड नळ्याचा आणि निळीच्या वाटेचा सोडलाय तेव्हापासून या दगड धोंड्यातूनच वाट काढत आपण इथपर्यंत आलोय. आणि अजूनही मात्र हे इथपर्यंत दगड धोंडेच दिसतात. दगड धोंडे कुठपर्यंत आहेत देव जाणे. मात्र एक गोष्ट मात्र याच्यामध्ये समाधानाची आहे, आपल्याला जास्त उन्हाचा त्रास होत नाही. मात्र दगडावरनं हे माकडासारखं उड्या मारत मारत यावं लागते. पाहिलं तो दगड किती मोठा आहे ते. हा इथे आमिर आहे आणि तो दगड म्हणजे तो दगड किती उंच असेल, किती मोठा आवड वगैरे. पाणी पिऊन निघालोय पण पाणी पितानी या वरती लक्ष गेलं. पाहिलं इथे समोर आग्यामुळे अशी जंगलामध्ये आग्यामुळे भरपूर आहेत. चला आता आपल्याला निघायला पाहिजे पुढं. आणि आता दुसऱ्या साईडला नाही चाललो. नाही तर आपण परत जायचं भल तिकडे इथून काय आणि इथून पुढून पलीकडे जाता येईल. मोठी झाड आहेत सगळीकडे डोंगराची झाड आहेत सगळीकडे दगडी आहेत. नक्की कुठं एक्झॅक्टली ना सगळ्यात उंच झाड दिसतंय मध्ये नळ्यामध्ये आल्यानंतर ते पुढे रस्ता काय बंद दिसतोय काय. मित्रांनो आपली मंडळी आता बरीच पुढे गेले. आपण रस्ता चुकून या पलीकडची नाळ आहे या नाळींवरती चाललो होतो. आता तिकडनं पुन्हा या साईडला येतोय. मग आता दिसत असेल आपले बाकीची माणसं बघा इथे. मी आलो इकडे पुढे रस्ता पाहण्यासाठी. तर हे आले तिकडनं. आता ॲक्च्युली आपल्याला इकडनं यायचं होतं ह्या वाटेने, परंतु पलीकडे गेलं आणि आता जायचंय या वाटेने वरती कोकणकडा. तर मित्रांनो आपण त्या समोरच्या झाडाखाली तिथं आराम केला. तिथपासून इथपर्यंत हे दगडांवरती इथपर्यंत चालत आलं. इथे तर समोर चढायला जागाच नाही आहे. आणि त्याच्या पुढे समोर दिसतोय भव्य दिवा असा कोकणकडा. तर आता जायचंय आपल्याला इकडे वरती. आता मात्र रस्ता पुढे शोधावं लागेल. आपण 9:15 9:30 वाजता आपला ट्रेक चालू झाला. सुरुवातीला आपल्याला तिथे एका माकनळीची वाट आणि ही नळीची वाट गुन्हळीच्या वाटेने आता इथपर्यंत येऊन पोचलो. साधारणतः 12:30 वाजलेत. इथं जवळजवळ एक अर्धा तास आराम केला आहे आणि अर्धा तास आराम करून आता आपल्याला आपला पुढचा प्रवास चालू करायचा आहे. तो प्रवास समोरच्या खिंडीतनं वर जायचं आहे. आणि ही समोर दिसते ही माकडनाळ आहे आणि बरोबर या साईडला कोकणकडा आहे आणि आपल्या बॅक साईडला ही आहे नळीची वाट. आता त्या हे बघा ह्या समोर आपल्या त्या घडीतनं वर जायचं आहे आणि हा पॅच दिसतो ह्याच्या वरनं कोकणकड्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. आता आमच्या ओमची तब्येत बिघडल्यामुळे ओम इथनं पाठीमागे जातोय. आता आपल्याला जायचं इथून पुढे. बाकीचे मंडळी गेलेत आता वरती. चला. अरे खरी गोष्ट आहे म्हणा
नाळीची वाट आणि ती समोर उद्या मात्र अजून आहे ना, अजून परीक्षा आहे उतरता नाही त्या वाटेला तर. हा तरी पण रे पाय खायचा दगड प्रत्येक आपल्याला चेक कर द्यायचा. हा एवढंच किंवा थोडंसं निवांत देऊ. आणि हे कडे जे तुटलेत ना, हे कडे तुटून हे सगळे दगड धोंडे इथं पडलेत. हा इथे एक कडा आहे, हा तुटलाय आणि जायचं समोर. याच्यात दिसत नाही माणसं म्हणा, ती वरती आहेत माणसं. समोर सुळक्यामध्ये जायचंय. एकच गोष्ट वा एक समाधानाची आहे की पूर्ण रूटमध्ये ऊन नाही जास्त लागलं. हा आणि हवा आहे. चला आता इकडनंच आहे ना. चल चल चल. हा या साईडने रस्ता आहे असा. आता आपल्याला पण तिकडनंच जायचंय. त्याला हात दे नाही तर, कारण दगड आहे ना पूर्ण पाय खायचा ठिसूळ आहे रे. हे जम्प तू कुठे जम्प गेला इथं. व्यवस्थित तू या हिशोबाने थोडा वरती आहे ना अजून. आम्ही या साईडला तो पाय उचलून वर घ्या. हा बघ कमी एवढा. चल थोडं वरती आलं तर. जमलं. चल जमले. मित्रांनो, सुरुवातीचा जर आपण एक तासभर जर सोडला तर तासाभरानंतर जे आपल्याला दगडी लागले त्याच्यावरनं माकडसारख्या उड्या मारत आपण इथपर्यंत येऊन पोचलो. आणि आता मात्र पायाखालच्या दगडावरती देखील भरोसा नाही, कारण हा प्रत्येक दगड हा ढेसूळ आहे. त्याच्यामुळं इथपर्यंत कोणाला यायचं असेल किंवा ह्या रस्त्याचा वापर करायचा असेल, ज्याची मानसिक तयारी आहे, इच्छाशक्ती आहे, त्यांनीच ह्या रस्त्याचा वापर करावा. कारण फार अवघड आहे, दमछाक करणारा ट्रेक आहे. काही ठिकाणी तर असं आहे की मी आत्तापर्यंत असं आहे की 70-80च्या कोणामध्ये आपल्याला चढाई करावं लागते, जिथे आपल्याला रोप बांधता येत नाही किंवा कशाचा आधार नाही आहे, अशा ठिकाणी यावं लागतं. आता तुम्ही पाहिलंच असेल की ज्या ठिकाणं हुलेवरती आले ती ठिकाण देखील तसंच होतं. कॅमेरा तेवढं आपल्याला दाखवत नाही, पण तेवढंच अवघड आहे. पोचलो एकदाच इथपर्यंत. नाही तुझी इथे ए मास्तर, जागेवरती तासभर लागतो वर जायला. आणि व्हिडिओ काढ म्हणतोय माझं. सनसेट होईल आपला. चल लवकर. बरं आता एक एक जण वर जाणार आहे आणि आपण देखील पाठीमाग आपले हे बोले. अरे बापरे, काय रे. नाही पाय व्यवस्थित देवा, सगळे दगडे मोकळे द्या. पाहिलं मित्रांनो, एक पाऊल चुकीचा अवघड आहे. व्यवस्थित मला मात्र वरती ओढून घ्यावं लागेल मला का तुम्हाला. हा पहिलं सांगतोय. माझा हात आत्ता तू खोला रेड्या. कलगुटा नाही माझ्या कमरेला. चला आता वर जायचंय. हा ताणती थोडीशी, एकदा ताणून घ्यायची, नंतर नाही ताणत. मग चावलं होतं 3 वेळाला. नाही 3 वेळाला कुत्रं चावलं होतं.
हा तिथं पाय बघा अजून वरती आहे थोडं वर या अजून आणि तिथं खाली पण हा जड माणूस उशिरा पाठवला म्हणजे हां तिथं घ्या पुलप कडा इकडे घाला इथं वरती इथं वर इथं नाही तुम्ही हात देऊ का आता प्रॉब्लेम आहे रे. हात देऊ का कुठला बॅग? तुमची ती बॅग कुठं आली बघा. अशोक विषय तो रे या हाताला आहे ना खांद्याचा प्रॉब्लेम म्हणून या हाताने इथं पकडला असतं. अरे दगडी आमचा शेवटचा माणूस सगळ्यांना वरती घेऊन आल्यावरती बाकी बॅगांना वरती पाठवल्यावरती येतोय अशोक. मूर्तिलान कीर्तिमान या उक्तीचा पुरेपूर फायदा घेणारा हा माणूस अशोक खामकर. ओके चला आता खरंच राव हे दगड एवढे डेंजर आहेत की नाही का सगळे चिरटलेले आहेत. कधी पडतील खाली यांचा भरोसाच नाही आहे का नाही. अवघड आहे. आता मोबाईलमध्ये हातामध्ये धरून तर मला वरती आता आलो इथपर्यंत सगळे दगडीत तसे आहेत. अवघड आहे. हाताचा दगड कधी निसटेल याचा भरोसाच नाही. काय करू काय नाही. सगळे दगडी तसेच का रे. पाय जोरात जर टाकला ना दगडावरती हा मित्रांनो आता आपण थोडं वरती तिथे गेलो ना ते टोकाला चला तिथपर्यंत जाऊया आता पहिलं. आता मला वाटतं हा शेवटचा क्लाइम्बिंगचा पॅच आहे त्याने आता वर जायचंय. काय करायचं जम्पिंग केलं तुम्ही ओके दोन्ही हात नाही एक इथं ओके आला वर परत दुसरा हात वर हे बघा बरोबर काय दोन्ही पाय लेवलला जिथं पाय द्यायला जावं तिथं पाय द्यायचा दुसरा पाय वर ओके परत हा पाय इथं पाय द्यायला म्हणजे कळतं पाय द्यायला जागा कुठे हे बघा ओके घासून येतं ना त्याच्यामुळे मग काहीच दिसत नाही. जमलं राईट. आता लेफ्ट मारा जाऊ दे वरती. यस बरोबर आहे. यस फार ट्रेन झाली तुम्ही ट्रेन झाले ड्रेन आता एक्सप्रेस झाली.
पुढं असेल ना 50-60 फूट रॅपलिंग करून वरती आल्यावरती आता एका साईडनी कडा आहे, वरती पण कातळ कडा आहे आणि याच्या बाजूने आपल्याला मात्र जायचंय आता पुढं वर पुढं. आता वाजले 4 आणि सकाळी आपण चालू केला होता 9:30 9:15 अरे बापरे, इथे पण अजून एक कातळ सोडता. मात्र ह्या कातळ भिंती किती आदुसरी आहे त्या. सह्याद्री तुझी गोष्टच न्यारी आहे की नाही. साईडला कडा आहे पूर्ण, त्याच्या बाजूबाजूने आपल्याला जायचंय कुठपर्यंत, ह्या इथपर्यंत, जे की इथून वरती परत जायचंय. बाकीची मंडळी वगैरे वरती. चलो चल रे, चलो चल रे, लवकर चला. अरे 5 वाजले रे. तिकडे जाऊ. ए मास्तर, काय गडबड आहे ही? बळबळ 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 सगळीकडे बळबळ मास्तरची. या जंगलात ना नळीच्या वाटेने जर आपण वरती आलं तर या ठिकाणी येऊन पोचतो. जाते ही खाली, आपल्याला जायचंय इथनं वरती. या खिंडीला काय बोलतात? बैलखिंड. अरे वा, खतरनाक खिंडी मधून आपण जर हा जर टपरा सोडून जर वरती आला तर आपल्याला जायचं ह्या साईडने. हे बघा इकडनं जायचंय, परंतु त्याच्या आधी हे इकडे दिसणारा मित्रांनो समोर दिसतोय हा कलाडगड आहे. आणि या कलाडगडाच्या बरोबर इकडे जर आलं या डोंगराच्या पलीकडे तसंच एक सुळकांदे शेजारी किल्ला आहे, तो आहे नापता किल्ला. आणि इकडनं चढायचं हो, खतरनाक आहे. आणि आता आपल्याला जायचंय वरती अजून. चला आता समोरचा आपण पेश आता आलोय सोडून वरती. आता जायचंय पुढे अजून. चला आता बराच उशीर झालाय, त्याच्यामुळे थोडंसं आता पायी उचलून चालावं लागेल. आता पुन्हा एकदा हा जंगल पॅच ह्या वाटेने जायचं वरती. आता मित्रांनो आपण वरती गेलो भेटू परत. तर मित्रांनो आपण आता खिंडीमधून आपण जवळजवळ वरती आलेलो आहे. आता वाजलेत 5. म्हणजे आपण सकाळी 9:30ला चालू केला ट्रेक. 5 म्हणजे साधारणतः आपल्याला 7.5 तास, बरोबर. 7.5 तास आपल्याला इथपर्यंत यायला लागले. आता मंडळी थोडा आराम करतात, थकलेली आहे वयाच्या मानाप्रमाणे. त्याच्यामुळे आता आणि पाठीमध्ये टेकूड दिसतं आपल्या, त्या हाईटला अजून जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आता निघालेलं बरं. अरे लवकर लवकर आहे की नाही. त्याला कळलं वैतागला असतो.
परत हा शेवटचा लागलेला आपल्याला दगडाचा पॅच. हे चढून गेलं की कोकण कडा. हे बाबा मित्रांनो, आपण जो ते खिंडीतनं वरती आलो इथे आराम केला होता आणि समोरचे जे टेकूड आहे त्याकडून आता चढून आलोय आणि हा शेवटचा पॅच आहे. हे बघा, हा शेवटचा पॅच आपल्याला आता चढून वर जायचं आहे. मोबाईल गेला असता कोकणकड्याच्या खाली. मोबाईल खाली गेला असता. मोबाईल गेला असता. तू डायरेक्ट धक्का दिला मोबाईलला. बॅगचं काम पाठीमाग अडकते. तुमचे पाय ठेवायची स्टाईल परफेक्ट एकदम. कोणाची? तुमचे. अहो ते पाय जर ठेवला असा खट्ट ती माणूस जातो वरती. पायाने एका पायाने रेटा यायचा वरती. तो पाय खाली राहील ना. पायी जवळजवळ आता संपलाय. एक 15-20 मिनिट राहिलंय. 15-20 मिनिटात लवकर पोचू दे. एकदा कोकणकड्याची थंड हवा खाऊ दे. नाही खाऊ दे बाबा, त्याच्यावर पर्याय नाही. वरती आल्यावरती प्रथमच कोकणकड्याचं दर्शन. हा समोर कोकणकडा आहे आणि ते समोर त्याच्या पुढे दिसतंय ते ताराबाई शिखर. ही समोर खाली आहे माकडाची नाळ आहे आणि हा आहे सूर्यास्ताचा पॉइंट आता आपला आहे की नाही. याच साठी केला होता अट्टहास. लाल बुंद झालंय. तर मित्रांनो, आता आपण सूर्यास्त पाहिलाच आहे. सूर्यास्त आता पाहून आता वाजले साधारणतः मला वाटतं 17:51 म्हणजे 5:51 झाले. आपण 5:30 वाजता इथे पोचलो होतो सूर्यास्ताच्या टायमाला. आणि आता हे कोकणकड्याचं हे सौंदर्य आहे की नाही, खतरनाक आहे. पण किती वेळा ही आपली 5वी वेळ आहे कोकणकड्याला येण्याची. जेवढं काही पाहावं तेवढं कमीच आहे. भरपूर गर्दी आहे. सॅटर्डे संडेला भरपूर ग्रुप कोकणकड्यावरती येतात. चला, उद्याचा आपला प्रवास हा समोर जी माकडनाळा दिसते त्या माकडनाळ्याने होणार आहे. आणि आपली गाडी देखील वाल्यवड्या गावात पार्किंग आहे. त्याच्यामुळे आपण उद्या तिथपर्यंत पोचणार आहोत. चला, आता मुक्काम कुठे करतोय आपण ते महत्त्वाचं आहे. आपले पाठीमागं 2 राहिलेले मेंबर ते देखील समोरच्या टोकावरनं सूर्यास्ताचा आनंद घेत होते. चला, धन्य 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 म्हणणारी मास्तर असे. पण रानावाळा ते अशी बाटल्या फेकून नाही शकत. नाही, ती अशी कोणाला तरी यूज होईल अशीच ठेवली. काय होतं, फेकायची नाही. आपण आपले सगळे मेंबर जाऊन आल्यानंतर ते टाकले असते ना. आहेत बाटल्या. कुठे बाटल्या ना तोटे गेला इथे. तुमचा आवाज होतोय त्याच्यामुळे. काय इथे बसला काय? इथे बसला कुठे बसू नका रे. बस एवढं लांब नाही बस. तुला आवडलं का? स्वेटर बिटर घालतो का आता? काय करतो लाकडं कुठं आणली? चला नाश्ता करा. चला 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 चला.
अरे पण आपल्याला निघायचं कधी निघायला पाहिजे लोक तारामती करून येतात लोक इडी आहेत काय करण्याची अंदाज